आज मला आईला उकडीचे मोदक करायला सांगायचे. बघू ती ऐकते की नाही. ती हो तर बोलणार आहे, पण ती अगोदरच बोलणार आहे की मला सगळे भांडे धुवू लागणार असतील तर मी करते. तर मी तुम्हाला रेसिपीसुद्धा शेअर करते की आम्ही कसं केलं. कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचा तूप टाकले, नंतर ओलं खोबरं बारीक करून घेतलं, त्यामध्ये बारीक करून गूळ टाकले, नंतर खसखस टाकली 2 चमचे, विलायची 1 चमचा, ड्रायफ्रूट्स असेल तर खूप सारे ड्रायफ्रूट्स टाका. त्यानंतर एकदम प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. 10 ते 15 मिनिट थंड व्हायला सोडून द्यायचं. त्यानंतर दुसरी कढई घ्या, नाहीतर तीच कढई घ्यायची. त्यामध्ये 2 चमचा तूप टाकले, 2 वाटी पीठ असेल तर 1 वाटी पाणी टाकायचं, 1 वाटी दूध, अर्धा चमचा मीठ टाकणे, उकळी आल्यानंतर 2 वाटी तांदळाचे पीठ टाकणे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. जशी आई मिक्स करते तसं मिक्स करायचं. मॅशर असेल तर प्रॉपर मॅश करून घेणे आणि पिठाचा गोळा करून घेणे. मग गोळा घ्यायचा, थोडासा जाडसर लाटून घ्यायचं, पाकळ्या पाडायच्या, सारण भरून घ्यायचं आणि उकडायला ठेवून द्यायचं. केळीचे पान असेल तर अजून चांगलं. 10 ते 15 मिनिट ठेवायचं. आमचे तर मोदक रेडी झाले. तुमचे कधी होतील ते नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा. गणपती बाप्पा मोरया.